सगळ्यांच्या 14व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 14 एप्रिल हा दिवस तुमच्या आमच्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा दिवस आहे की नाही? का बरं आहे रे आपल्यासाठी जिव्हाळ्याचा दिवस हा? का आहे? का बरं आहे? कारण आजच्या या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचा जर जन्म झाला नसता तर तुमच्या आमच्या जगण्याला अर्थ राहिला नसता. म्हणजे तुमचा आमचा जन्म सगळं काही निरर्थक असतं, व्यर्थ असतं. पण ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला आणि आपल्या जीवनाला अर्थ आला आहे अशा या महामानवाचा आज जन्मदिवस म्हणजे भीमजयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. बाबासाहेबांचं कार्य आज विषय बोलायचं तर खूप काही आहे. त्यांना खूप वाचनाची आवड होती. खूप 35,000 पुस्तकं त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याजवळ 35,000 पुस्तकांचं संग्रहालय होतं. म्हणजे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक पुस्तकासाठी राजगृह म्हणून त्यांचं मुंबईमध्ये घर आहे फक्त पुस्तकांसाठी बांधलं. आणि आपण पुस्तकांविषयी किती प्रेम केलं पाहिजे हे तुम्ही आम्ही शिकायला पाहिजे. बाबासाहेबांविषयी बोलायचं तर ज्ञानाचा अखंड महासागर ज्यांच्यामुळे आज तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्ती करण्याची संधी मिळालेली आहे. आणि उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जर बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर तुमच्या आमच्यातही अनेक कोटी कुळांचा उद्धारच झाला नसता. मग भीमजयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं रे? बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण करायचं का 14 एप्रिल आल्यावरच भीमजयंती बाबासाहेबांना आठवायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे भीमजयंती आली का आपण सगळे मग त्याच दिवशी म्हणजे जागे होणार. मग आपल्याला खूप अंगामध्ये एकदम उत्साह भरणार. हे चालणार आहे का? बाबांनी आपल्याला असं सांगितलं नाही की माझी भीमजयंती तुम्ही खूप मोठ्या उत्साहात साजरी करा. उत्साहात साजरी करा म्हणजे तुम्ही काय करता? त्या दिवशी जागे होता, मस्त DJ लावता, मस्त व्यसन करता, नाचता विसता झालं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आजपर्यंत काही बाबासाहेबांसाठी केलेलं नाही. मग बाबासाहेबांची खरी जयंती आपण कधी साजरी करू? तर ज्या दिवशी आपण बाबासाहेबांचे विचार आपल्या आचरणात आणून बाबासाहेबांचे विचार मोठ्या पदावर जाऊन इतरांपर्यंत पोहोचू त्याच दिवशी आपण खरं बाबासाहेबांना श्रद्धांजली तर देणारच आहोत. पण इतरांपर्यंत आपले बाबासाहेबांचे विचार पोहोचवले तर खऱ्या अर्थानं आपण भीमजयंती साजरी केली असं होईल. मग त्यासाठी नुसतं इथे आलो आहे सगळं बाबासाहेबांमुळे मिळालं आहे, बिल्डिंग इतकी छान मिळाली, मोफत सगळं मिळाले याचा असा अर्थ नाही की आपण इथं बसायचं आणि निवांत सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा नाही. तर बाबासाहेबांच्या विचारांना अजून आपल्या रोजच्या जगण्यातून कसं इतरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांची खरी जयंती त्याच दिवशी तुम्ही साजरी करणार आहात ज्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांना खरेच ओळखायला शिकता. म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना आचरणात आणणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी करणे आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबांना खरी श्रद्धांजली आणि बाबांची खरी जयंती आपल्याला साजरी करायची असेल तर प्रथम आपण चांगला अभ्यास करू, चांगले विचार करू, चांगलं खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, या गोष्टी पहिलं तुम्ही आचरणात आणा आणि मगच खऱ्या अर्थाने आपली इथून पुढची भीमजयंती खरी असेल आणि खऱ्या अर्थाने साजरी होईल. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो.